नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघायचं आहे की कालीमातेचा तुम्हाला काय मेसेज आहे ते. सो आजच्या रीडिंगचा विषय आहे टाईमलेस मेसेज फ्रॉम कालीमाता. हे टाईमलेस रीडिंग असणार आहे. जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी ते लागू होईल आणि हे सिंगल रीडिंग असणार आहे. आपण पहिल्यांदा कालीमातेचं कुठलं रूप आपल्याला त्यासाठी मदत करणार आहे ते पाहूया आपण या रीडिंगसाठी. भैरवी योगिनी. तुमचे ओरॅकल कार्ड्स आपण ड्रॉ करूया. सो हे तुमचे कार्ड्स ड्रॉ केलेत आपण. हे आपण नंतर पाहिजे आहेत. आता पहिल्यांदा आपण असं बघू की तुमच्या आयुष्यामधील कुठल्या भागावरती कुठल्या ॲस्पेक्टवरती हा मेसेज आहे आणि त्यासाठी मी एक ट्रिक वापरणार आहे. आज आपण हे कार्ड्स वापरू. मी त्यासाठी ना पहिल्यांदा तुमचं सिग्निफिकेटर कार्ड ड्रॉ करेन. हे सिग्निफिकेटर कार्ड तुमच्याबद्दल माहिती देईल. हे तुमचं सिग्निफिकेटर कार्ड आहे. द मॅजिशियन. छान. मॅजिशियनच्या पॉवर्स खूप आहेत. तो काही मॅनिफेस्ट करू शकतो. सगळ्या बाजूने ऑर्गनाइज आहे तो आणि कुठलीही इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करणं त्याला शक्य आहे. सगळे रिसोर्सफुल आहेत. रिसोर्सेस सगळे आहेत त्याच्याकडे. प्रॉस्पेरिटी आहे. हे कार्ड प्रॉस्पेरिटीच दाखवतो. सो आता काय करायचं आहे आपण आधी आपण हा डेक शफल करूया. ओके. नंतर तो 2 पार्ट्समध्ये डिवाईड करू. हे कार्ड आपण ॲज इट इज ठेवून द्यायचं परत आणि आता परत शफल करायचं आहे आपण. डेक मोठा आहे त्यामुळे काय होतं इम्पॉसिबल होऊन जातं ते.
सो आता मी ह्या 4 पाईल्स तयार केलेल्या आहेत. ही प्रत्येक पाईल तुमच्या जीवनाचा एक ॲस्पेक्ट दाखवते. सो आता आपण ते तुमचं कार्ड कोणत्या पाईलमध्ये सापडतं आहे ना ते पाहायचं आहे. फाईल नंबर 1मध्ये तर नाही आहे. म्हणजे करिअर रिलेटेड नसावा प्रश्न. हाही नाही आहे. इथे सापडलं फाईल नंबर 3मध्ये. हे तुमचे इमोशन्स दाखवतात फाईल नंबर 2. आणि तुमचे जे पर्सनल रिलेशनशिप फॅमिली याच्या संबंधी. आणि हे ना हे तुमचे विचार दर्शवतात. म्हणजे तुमचा जो इश्यू आहे तुमच्या ज्या लाईफ ॲस्पेक्टवरती कालीमातेला तुम्हाला गायडन्स द्यायचा आहे तो इश्यू हा तुमचा वैचारिक लेवलवरती आहे. काहीतरी वैचारिक लेवलवरती द्वंद्व चालू आहे. आता आपल्याला बाकी पाईल्सची गरज नाही, आपल्याला ह्याच पाईल्सची गरज आहे. आणि यातूनच काही कार्ड्स अजून आपण सिलेक्ट करू. थोडी जागा करते मी आधी इथे. ओके. बॉटम ऑफ द डेक द मूनचं कार्ड आहे. म्हणजे खरोखरच काहीतरी अस्वस्थता आहे, एक एन्झायटी आहे काहीतरी तुमच्या मनामध्ये. कारण हे जे बॉटम ऑफ द पाईल आहे ना हे कार्ड असं दाखवतो की काहीतरी दुःख आहे किंवा एन्झायटी आहे, रेसलेसनेसपणा आहे तुमच्या सबकॉन्शियसमध्ये. पण इनफॅक्ट तुमच्या कॅपॅसिटीज खूप आहेत. हे बाकीचे कार्ड्स पाहूया आपण. 2 ऑफ स्वोर्ड्स. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की तुमची जी पाईल होती ती स्वर्ड्सची होती. म्हणजे सगळं वैचारिक. स्वोर्ड्स हे काय आहेत विचारांवरती इररिलेव्हंट आहे. विचारांवरती क्वीन ऑफ कप्स. स्वोर्ड्स विचार दर्शवतात. किंग ऑफ स्वोर्ड्स आणि 3 ऑफ पेंटॅकल्स. तुमची ही बाकीची कार्ड्स पाहूया आपण. डोंट लेट युअर पास्ट होल्ड यू बॅक. सेकंड कार्ड आहे द न्यू स्टार्ट इज कमिंग. ट्रेझर. मास्टरमाइंड. सर्विस. सेकंड चक्रा विथ सर्विस. क्रॅक कप. डिससॅटिस्फॅक्शन विथ लाईफ. ट्री. अफेअर्स विथ युअर फॅमिली. तुर्की. Someone is behaving stupidly. Ladder.
क्लाइम्बिंग टुवर्ड्स सक्सेस. बॅट, टेक केअर, एनिमीज आर वर्किंग अगेन्स्ट यू. आणि फेअर मॅन, डीलिंग और रिलेशनशिप विथ मॅन विथ ब्लंड ग्रे और व्हाईट हेअर. सो हे जे कार्ड दाखवते ना ते मनात एन्झायटी दाखवतं. कुठलं तरी दुःख आहे पास्टमधलं जे तुमच्या मनात तळ ठोकून आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांचं द्वंद्व चालू आहे. पण तुमच्या कॅपॅसिटीज ज्या आहेत, ज्याप्रमाणे तुमचं हे जे सिग्निफिकेटर कार्ड आहे त्या कॅपॅसिटीज अनलिमिटेड आहे. म्हणजे जे तुम्ही हातात घ्याल ते तुम्ही पूर्ण करू शकाल. पण काही नकारात्मक गोष्टींना मनामध्ये थारा दिल्यामुळे तुम्हाला आता तुमच्या आयुष्याबद्दल थोडंसं एक डिससॅटिस्फॅक्शन निर्माण झालेलं दिसतं आहे. कुठेतरी तुम्ही तुमच्या विचारांनी स्वतःला बांधून घेतलेलं आहे. त्यामुळे इनडिसिजनची कंडिशन्स आलेली आहे. कदाचित तुम्ही थोडंसं आयसोलेशन फेस करत असाल. काही वेळा ही इनडिसिजनची कंडिशन आहे ना, हे स्वतःच आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतल्यासारखी असते. दोन्ही ठिकाणी डोळ्यांवरती पट्टी आहे. हे आपण आज एक जगाचं जे वास्तव आहे की जे आपल्यासमोर आयुष्य येत आहे त्याकडे डोळेच कोणी पाहत नाही. इनफॅक्ट कुठेतरी अंधारामध्ये जेव्हा डोळ्यावर पट्टी असते तेव्हा डोळ्यामध्ये अंधार असतो आणि तेव्हा आपल्याला फक्त पास्ट मेमरीज आपल्या दिसू शकत, प्रेझेंटमधलं वास्तव दिसू शकत नाही. आणि त्यामुळे कुठेतरी एक असं दिसतं आहे की स्वतःवरती ही बंधनं घातली आहेत तुम्ही, एक विचारांची बंधनं घातली आहेत. त्यामुळे कुठेतरी मनाचा समतोल ढळलेला आहे तुमच्या. त्यामुळे एक फर्म डिसिजन मेकिंग किंवा एखाद्या गोष्टीवरती डिसिजन घेणं हे तुम्हाला जमत नाही आहे. आणि 2 ऑफ स्पोर्ट्स हे सांगतं की तुम्हाला काहीतरी एक चॉईस करायची. तुम्हाला एक 2 चॉईसपैकी एक काहीतरी निवडणं गरजेचं आहे. इनफॅक्ट समवन इज बिहेव स्टुपिडली हा रिमार्क हा तुमच्यासाठीच आहे की तुम्ही जे वागताय ना हे थोडंसं काहीतरी स्टुपिडलीच आहे. हे असं करायला नाही पाहिजे. असं कुठेतरी आहे की तुम्ही तुमचा जो काही पास्ट असेल त्याला आता सोडून द्या. त्याला जास्त चिकटून ठेवू नका. कारण एक तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन सुंदर सुरुवात येऊ घातलेली आहे. सगळं काही चांगलं होणार आहे. इन कंजंक्शन ट्रिझरचं कार्ड आहे की एक पैशाच्या दृष्टीने जर तुम्ही काही चिंतित असाल तर ते सुद्धा तुम्हाला एक क्लाइम्बिंग टुवर्ड्स सक्सेस की एक तुम्हाला कुठे ना कुठे एक सक्सेस आयुष्यात यापुढे मिळत जाणार आहे. आणि एक ट्रिझर दाखवते की सर्व बाजूने सेफ्टी, सिक्युरिटी ही तुम्हाला मिळणार आहे. काही वेळा मग अशा वेळी एखाद्या आपल्या या अशा मनस्थितीचा काही जण फायदा घेऊ शकतात. काही मास्टर माइंड्स त्यावेळी ॲक्टिव्ह असतात आणि काही जण तुमच्या या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतील. त्यामुळे तुम्ही फर्म राहणे गरजेचं आहे. तुम्ही एक हे सेकंड कार्ड आहे सर्विसचं. सेकंड चक्र दाखवतं हे सर्विसचं कार्ड. सेकंड चक्र आहे आपल्या इमोशन्सवरती काम करतं. म्हणजे जे बेस चक्र ना त्याच्यावरचं सेकंड चक्र. सो हे आपले इमोशन्स कुठेतरी हर्ट झाले आहेत, दुःखी झाले आहेत. तिथे आपल्याला सर्व्हिस देण्याची गरज आहे, तिथे हिलिंग देण्याची गरज आहे.
आणि तिथे हिलिंग द्यायची असेल ना, तर आपल्याला रूट चक्रावरती काम करावं लागतं. कारण आपले हे इमोशन्स असतात ना, ते आपल्या विचारांनी फ्लक्च्युएट होत असतात. आपले विचारच स्ट्रॉंग असते, आपले बिलीफ सिस्टम जर स्ट्रॉंग असतील तर आपले इमोशन्स असे हलत नाहीत. आपण फर्म राहतो त्या बाबतीत. आणि आपले जे बिलीफ सिस्टीम्स आहेत ना, जी आपली जडणघडण झालेली असते पहिल्यापासून, त्या आज तयार झालेल्या नसतात. त्या वर्षानुवर्ष जे आपण आतापर्यंत लाईफ जगलेलो असतो त्यावरती डिपेंड असतं. काही पास्ट लाईफ एक्सपिरियन्सेसवरती असतात. सो ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात बिलीफ सिस्टीम्स, जे आपलं रूट चक्र दर्शवतं. आणि त्या बिलीफ सिस्टीम्सवरून आपल्या सगळ्या ॲक्शन्स घडत असतात. आपले इमोशन्स त्याच्यावरती डिपेंड असतात. सो जेव्हा कधी हा सेकंड चक्रावरती काम करण्याची वेळ येते ना, तेव्हा खरं आपल्याला रूट चक्रावरती पहिल्यांदा काम करावं लागतं, की हे सेकंड चक्र आपोआप बॅलन्स होऊन जातं. इथे हे जे मास्टर माइंडचं कार्ड आहे ना, हे मास्टर माइंड हे दुसरं कोणाचं नाही आहे, हे तुमचंच आहे. एनिमीज आर वर्किंग अगेन्स्ट यू. हे तुम्हीच तुमचे एनिमी आहात, असा याचा अर्थ आहे. तुमचं मन जे आहे, तुमचं माइंड आहे ना, हे जाळं विणतं आहे. पण ते चांगल्या विचारांचं नाही, ते नकारात्मक विचारांचं जाळं विणतं आहे. आणि मुळात तुमच्या कॅपॅसिटीज खूप छान आहेत. तुम्ही स्वतः ऑर्गनाईज आहात. तुम्ही अशक्य ते शक्य करू शकतात. इतका हे सगळ्यात पॉझिटिव्ह कार्ड आहे, पॉवरफुल कार्ड आहे, द मॅजिशियन आणि द हाय प्रिस्टेस. ही दोन कार्ड्स अत्यंत पॉवरफुल आहेत डेकमधली. सो ही तुमची पॉवर आहे ना, हे तुमचं जे माइंड आहे, जे एक वेगळ्या तऱ्हेने व्यक्त व्हायला हवं, ते इथे कुठेतरी निगेटिव्हली व्यक्त होतं आहे. ते तुमच्या विरुद्ध स्वतः जाळं विणतं आहे. सो तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे की तुम्ही स्वतःचे तर एनिमी होत नाही आहेत ना. सॉरी. सो टॅरोचा हा गायडन्स आहे बघा. ह्या दोन कार्ड्सबद्दल मी तुम्हाला म्हटलं की हे कुठेतरी हे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी अलाईन आहेत. आकाशसुद्धा निरभ्र आहे. म्हणजे खरं म्हणजे वस्तुस्थिती काही वेगळीच आहे, पण ही तुमच्या डोळ्यावरती पट्टी आहे, तुम्हाला ते दिसत नाही. इथे कुठेही ढग नाही आहेत, कुठेही एक बाहेरच्या इन्व्हायरमेंटमध्ये, तुमच्या आजूबाजूच्या इन्व्हायरमेंटमध्ये कुठेही अस्वस्थता नाही आहे. आकाश क्लिअर आहे. पण हे जे विचार आहेत ना, हे तुम्हाला सतत टोचत आहेत. कारण तुम्ही एक रिॲलिटीकडे बघणंच बंद केलं आहे, असं काहीसं दिसतं आहे. एक डोळ्यावर पट्टी बांधली आहे. तुम्ही फेस करणं, एक रिॲलिटी फेस करणं, प्रेझेंटमध्ये राहणं, हे तुम्ही सोडलं आहे. कुठेतरी एक त्या चुकीच्या नकारात्मक विचारांच्या जाळ्यामध्ये तुम्ही स्वतःला अडकून घेतलं आहे. पण आता तुम्हाला काय गरज आहे, गायडन्स काय आहे, कालीमातेचा गायडन्स आहे की तुम्ही क्वीन ऑफ पेंटॅकल्स आणि किंग ऑफ स्वॉर्ड्स ह्या ज्या दोन व्यक्तिरेखा आहेत, यांचे जे गुणवैशिष्ट्य आहेत ते तुम्ही बाणवली पाहिजेत अंगामध्ये. या दोघांच्या डायरेक्शन्स तुमच्याकडे आहेत. क्वीन ऑफ पेंटॅकल्स तुम्हाला सांगते की तुमच्यामध्ये पॉवर आहे. तुम्ही तिच्यासारखं ज्या गोष्टी, क्वीन ऑफ पेंटॅकल ज्या गोष्टी एक इमॅजिन करते, स्वतःचं आयुष्य त्याप्रमाणे ती घडवते, त्या कॅपॅसिटीज तिच्याकडे. ती प्रॅक्टिकल लाईफ प्रॅक्टिकली पाहते लाईफकडे. भौतिक आयुष्याकडे ती डोळसपणे प्रॅक्टिकली पाहते. आणि जे काही तिने ठरवलं आहे, इमॅजिन केलं आहे, ज्या काही डिझायर्स आहेत, त्या ती प्रत्यक्षात मॅनिफेस्टेशन, पेंटॅकलचे मॅनिफेस्टेशन दाखवतात. सो ज्या काही डिझायर्स आहेत त्या मॅनिफेस्ट करण्याची तिच्यामध्ये पॉवर आहे. सो तुम्ही असं बना. किंग ऑफ स्वॉर्ड सांगतो की लाईफमध्ये तुमच्या विचारांमध्ये एक क्लॅरिटी येऊ दे. तुम्हाला काय आयुष्य, कसं जगायचं आहे, काय जगायचं आहे. ह्या दोन्ही हायर अथॉरिटी आहेत. म्हणजे तुमचे विचार हे उच्च असायला हवेत.
एक इंटेलेक्च्युअल विजडम त्यामध्ये असायला हवं. किंग ऑफ सोर्ड सांगतो. एक बुद्धिमत्ता तुम्ही वापरायला हवी. तुमच्या विचारांमध्ये सारासार विचार, विवेक असायला हवा. कोणत्या क्षणी काय करायला हवं, काय नाही, या गोष्टीचा विचार तुम्ही बांधवायला हवा. 3 ऑफ पेंटॅकल्स सांगतं की तुम्ही तुमच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणाची तरी मेंटरची मदत घेऊ शकता, गुरूंची मदत घेऊ शकता, किंवा तुम्ही एंजल्सची मदत घेऊ शकता. 3 ऑफ पेंटॅकल्स एंजलिक हेल्पसुद्धा दाखवतं. तुम्ही एंजलिक गायडन्स घ्या वेळोवेळी. आणि ही परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करा. कारण आता तुमचा प्रवास हा सक्सेसकडे आहे. बऱ्याचशा गोष्टी लाईफमधल्या तुमच्या सेफ सिक्युअर होणार आहेत. तुम्ही स्वतःचे एनिमी होऊ नका. एक तुमच्या मनाला हिलिंग देण्याची गरज आहे तुम्हाला. तुमच्या आयुष्यात एक नवीन स्टार्ट होते आहे. आणि तुमच्यामध्ये त्या पॉवर्स आहेत. इवन या परिस्थितीमधून सुद्धा बाउन्स बॅक होण्याच्या पॉवर्स आहेत तुमच्याकडे. अशक्यातून शक्य करण्याच्या पॉवर्स आहेत तुमच्याकडे. त्या तुम्ही युटिलाइज करा, असं काहीसं म्हणणं आहे. आपण यावरती एक थोडा एंजलिक गायडन्स पण घेऊया. लाईफ टेक्स यू ऑन इट्स शोल्डर. तुम्हाला एक उचलून धरलं आहे या आयुष्याने. की म्हणजेच काय, की तुमची जबाबदारी ही परमेश्वराने घेतलेली आहे, असं एंजल्स सांगतात. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. हा जीवन प्रवास करताना तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण तुमची जबाबदारी उचललेली आहे. एव्हरी हार्ट लॉंग्स फॉर लव्स हिलिंग. तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रेम आणण्याची गरज आहे. कारण प्रेम हे सगळ्यावरतीच उतारा असतो, सगळ्याच गोष्टीवरती उतारा असतो. मेक स्पेस फॉर ब्रेदिंग, स्पेस फॉर लिव्हिंग, स्पेस फॉर ट्रूथ. तुम्ही स्वतःला इतक्या गोष्टींनी घेरून घेतलेलं आहे ना, तर कुठेतरी एक श्वास घ्या, मोकळा श्वास घ्या. एक जगण्यासाठी एक स्पेस क्रिएट करा तुमच्यामध्ये स्वतःमध्ये. आणि जे जीवनाचं खरं सत्य आहे ना, ते फेस करण्यासाठी एक स्पेस क्रिएट करा. द एंजल ऑफ पॅशन म्हणतात, द पॅशन ऑफ लव्ह इज द ग्रेटेस्ट गिफ्ट. ट्रस्ट अँड फॉलो युअर पॅशन इन युअर लव्ह लाईफ अँड इन युअर करिअर. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं पॅशन जे काय असेल ना, ते फॉलो करा. कारण हे म्हटलं आहे ना त्यांनी इथेच, एव्हरी हार्ट लॉंग्स फॉर लव्स हिलिंग. कारण हा प्रेम हाच एक उत्तर आहे. तुम्ही जेवढं प्रेम स्वतःमध्ये आणाल, स्वतःवरती जेवढं प्रेम कराल, तेवढं या परिस्थितीतून लवकर बाहेर पडाल, असं काहीसं म्हणणं आहे. सो हा एक गायडन्स आहे या स्प्रेडमध्ये. आणि तुम्हाला या परिस्थितीमधून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी एक स्ट्रेंथ मिळू दे, करेज मिळू दे, अशी मी महाकालीकडे प्रार्थना करते. आणि जर तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.